कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करायचं, वेगवेगळ्या नेत्यांचे विचार ऐकवायचे, अशा पद्धतीचा निर्णय तो झाला। आज ज्या प्रचंड संख्येने तुम्ही इथं उपस्थित आहात, मला खरोखरीच एक वेगळ्या प्रकारचं समाधान मिळतंय की आज जो उत्साह तुमचा दुपारपासून पाहायला मिळतोय, तो उत्साह बघितल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यालाही वाटतं की आपण अधिक जोमाने काम केलं पाहिजे, अधिक लोकांच्या मध्ये जाऊन आपल्या प्रश्नाचे काही प्रश्न आहेत ते सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आज अनेकांनी मला फोन केले की दादा आम्ही निघालोय, एवढ्या गाड्या घेऊन एवढ्या बसेस घेऊन निघालोय, आपण सगळेजण व्यवस्थित आलात, हे बघून मला मनापासूनचं समाधान आहे। सगळ्यांनी जेवण पण केलंय का? जेवण पण झालेलं आहे। माझी आत्ताच मी सांगतो, भाषण संपल्यानंतर तुम्ही गडबडीत जाल, माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की जाताना पण आपापल्या घरी व्यवस्थित जा, गाडी व्यवस्थित चालवा, सुखरूप पोचा। घरी वाट बघणारे प्रत्येकाच्या घरातले कुणी ना कुणी आहे आणि त्याच्यामुळे पोचलं की संबंधित पदाधिकाऱ्यांना फोन करा। अजिबात धावपळ करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका। आता बहुतेक रस्ते वगैरे सगळं चांगलं केलेलं आहे, कुठं राहिलेलं असेल तर ते चांगलं करण्याचं काम देखील आम्ही लोक करू, त्याबद्दल काळजी करू नका, परंतु व्यवस्थित परत जा, एवढीच सुरुवातीला आपल्याला स्वागताच्या निमित्तानं सांगतो आणि जाताना पण तशा प्रकारची विनंती करतो। मित्रांनो, एकंदरीतच मी सीमा भागातल्या मराठी माणसांना सांगू इच्छितो, हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं बेरजेचं राजकारण करणारा, सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं लोकांशी वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, त्या ठिकाणी पुढे गेलं पाहिजे, ह्या विचारांनीच आपल्या पक्षाची स्थापना झाली आणि आपला पक्ष देखील त्याच विचारांनी पुढे जातोय। ही गोष्ट प्रत्येकाने सातत्याने मनामध्ये ठेवली पाहिजे। काही जण विचारतात किंवा तुम्ही भाजप बरोबर गेला। मित्रांनो, आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2019 ला शिवसेनेच्या बरोबर सरकार केलं होतं की नाही? केलं होतं। त्यावेळेस देखील काही तडजोड केलेली होती। शेवटी विरोधी पक्षामध्ये नुसतं बसून घोषणाबाजी करून, आंदोलन करून, मोर्चे काढून चालत नाही। आपण साधू संत नाही, आपण उद्याच्याला लोकांना एक दिशा दाखवणारे, लोकांचे प्रश्न सोडवणारे आणि त्याच्यातून बेरजेचं राजकारण करणारे लोक आहोत। त्याकरता यावेळेस आपण ज्यावेळेस भाजपच्या बरोबर एनडीए बरोबर जायचं ठरवलं, महाराष्ट्रात महायुती बरोबर जायचं ठरवलं, आम्ही सगळ्यांनी विचार केला की सेक्युलर विचारधारेचे चंद्रबाबू नायडू आहेत, ते देखील एनडीए बरोबर आले। एकेकाळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही एनडीए बरोबर होत्या, लालू प्रसाद यादव हे पण एनडीए बरोबर होते। त्याचबरोबर वेगवेगळे मान्यवर यांनी एनडीए बरोबर काम केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। आज देखील अनेक जण एनडीएच्या बरोबर आहे। शेवटी देशाचा विकास झाला पाहिजे, राज्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, केंद्राच्या आणि राज्याच्या विविध योजना ह्या माझ्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजे, त्याचं राहणीमान बदललं पाहिजे, आर्थिक सुबत्ता त्याच्यामध्ये आली पाहिजे। कुठल्याही घटकाला असं वाटता कामा नये हे लोक काम करत असताना आमचा विचार करत नाही। आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून नेहमीच महिलांना एक संधी देण्याचं काम, मान सन्मान प्रतिष्ठा देण्याचं काम हे करण्यात आलेलं आहे। एनडीएनीच पाठीमागच्या काळात 2029 ला देशात आणि राज्यात जसं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महिलांना 50% आरक्षण देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली, तशा पद्धतीनं ते बिल होत असताना देखील सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल साहेब असतील, आपले जे प्रतिनिधी राज्यसभेत आणि लोकसभेमध्ये होते त्यांनी पण त्या बिलाला पाठिंबा दिला। आणि उद्याच्या 2029 मध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आणि ज्यांनी
तुम्हाला मला संविधान दिलं, ज्यांनी आपल्याला घटना दिली ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून आपल्या देशात सर्व ठिकाणी आमदारकीच्या आणि खासदारकीच्या निवडणुकीत 1/3 महिला यांना तिथं आपल्याला निवडून द्यायचं आहे. हे पण काम या एनडीए सरकारने केलं. आता 2 ठराव पण तुम्ही त्या बाबतीमध्ये बघितले. एकंदरीतच शेवटी लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे. चर्चा खूप होती, हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे, परंतु होतं का? नाही झालं. का नाही झालं? आता ज्याचा उल्लेख प्रफुल्ल पटेल साहेबांनी केला, जात न्याय जनगणना, एकदा सर्वांना कळलं पाहिजे, देशातल्या लोकांना, महाराष्ट्रातल्या लोकांना कळलं पाहिजे की नक्की कुठला समाज किती संख्येने आहे. उद्याच्याला जो गरीब समाज आहे, जो मागासलेला समाज आहे, त्यांना जर उद्या मी अर्थसंकल्पातनं ज्यादा निधी द्यायचं म्हटलं तर संख्येच्या प्रमाणामध्ये आपण निधी देतो. आपला मागासवर्गीय समाज असेल, आपला आदिवासी समाज असेल, या प्रकारे मी निधीचं वाटप करत असतो आणि ते सूत्र आपण सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे. काही जण जाणीवपूर्वक आपलं सरकार आल्यापासून पद्धतशीरपणे बदनामी करण्याचा प्रयत्न करतात. काही आपला संबंध नाही. काहींनी काय स्टेटमेंट केलं की सामाजिक न्याय विभागावर अन्याय केला, अजित पवारांनी बजेट कमी केलं. इथं नरहरी झिरवाळ आहेत, बाकीचे माझे सहकारी आहेत, त्यांना विचारा. माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इथं असणाऱ्या, बाहेर सगळीकडे ऐकत असणाऱ्यांना प्रत्येकाला माहिती पाहिजे, बाबांनो, यंदाचा 7,20,00,000 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प महाराष्ट्राचा सादर करत असताना महायुतीच्या सरकारने जवळपास 40% गेल्या अर्थसंकल्पापेक्षा